नमस्कार. तर आज आम्ही चाललो आहे पुन्हा क्वार्टर्समध्ये. आम्हाला यावेळी 20च दिवसाची सुट्टी भेटली होती. तर कशी सुट्टी गेली काय समजलंच नाही. मग आमची तयारी वगैरे झाली आणि आम्ही आता बसची वाट बघत. बस तर लवकर आली नाही आणि एकतर ऊन इतकं होतं त्यामुळे खूप आम्ही हैराण झालो होतो. आणि फायनली आम्हाला बस मिळाली KMT. तर आता आम्ही पाचगाववरून ST स्टँडकडे चाललो आहे. तिथून आम्ही मुंबईच्या गाडीने जाणार होतो पुन्हा क्वार्टर्समध्ये. तर अनया पण खुश होती. मग आम्ही पोहोचलो तिथे ST स्टँडवर. मग मम्मी पप्पा पण आले भेटायला आम्हाला तिथे. मम्मी पप्पा आले तर अनयासाठी खूप सारं खाऊ घेऊन आले होते. तर अनया खूप खुश झाली. तेव्हा आम्हाला स्टँडवर पोचायला एकतर वेळ झाला. त्यानंतर पुढची बस पण आम्हाला पटकन मिळाली नाही. खूप वेळ आम्ही वाट बघत थांबलेलो. आणि अनयासाठी जे पप्पांनी खाऊ वगैरे आणलं होतं, बस अनया ते खाण्यातच दंग झालेली. पप्पा इतकं खाऊ देतात त्याच्यासाठी, तिला बस चॉकलेटच हवे असतात. मग मम्मी येताना मला भाजी वगैरे घेऊन आलेली, कारण आता क्वार्टर्समध्ये आल्यावर लगेच भाजी आणायला कधी जाशील म्हणून जे भाजी हवी आहे ती घेऊन आली. त्यानंतर तिच्या आजी आजोबांनी तिला पैसे दिले. आजी आजोबा हे पैसे आपल्याला देतात तेव्हा ते पैसे लाखो करोडोच्या किमतीचेच असतात. आणि नंतर आपली आई आपल्याकडून ते काढून घेते, मीही घेते, माझी मम्मीही काढून घ्यायची आणि आपण सगळेच काढून घेतो की नंतर देतो तुला म्हणून. मग मम्मी पप्पांची जायची वेळ आली, कारण बस पण लवकर येत नव्हती आणि पप्पांना 12 होतं काय, तर त्यासाठी मग पप्पांना लवकर जायचं होतं. त्यामुळे अनया पण रडू लागली. मम्मीला पण कसं तर वाटत होतं की आता इतक्या दिवसांनी परत आता लवकर भेट होणार नाही. पण नाईलाज म्हणून मम्मी पप्पांना जावं लागलं. तर मम्मी पप्पा गेले. अनया रडली थोडी. त्यानंतर मग थोडं तिला आम्ही चॉकलेट वगैरे देऊन पप्पाने आणलेलं. मग थोडं गप्पा केलं, पण ती काय ऐकायलाच तयार नव्हती की आईबाबांकडे जायचं आहे. का माहिती का, पण आपल्यांना पप्पांच्या आईबाबा म्हणजे आजी आजोबांपेक्षा मम्मीकडचे आजी आजोबा जास्त आवडतात. मलाही आवडायचे. सगळ्यांनाच मेजॉरिटी असं असतं, एक्सेप्शनल केसेस असतात. पण फायनली आम्हाला बस मिळाली आणि आता आमचा कोल्हापूर ते पुणे हा प्रवास चालू झाला. त्यानंतर तिथे बस जेवायला थांबली होती, पण आम्ही तिथे खायला घेतलं पण ते काय इतकं ठीक नव्हतं. मग आम्ही आईस्क्रीम वगैरे खाल्लं आणि पुन्हा आमचा प्रवास चालू झाला. तुम्ही बघू शकता इतकं भारी वाटत होतं. हिरवाई सगळी झाली होती. गरम पण होत होतं, पण जी हिरवळ दिसत होती जाताना वरती निळं आकाश, मस्त वाटत होतं. त्यानंतर अनया थोडी रुसली, कारण मी तिच्या पप्पांजवळ तिचा हात धरला त्यामुळे. त्यानंतर आता आम्ही फायनली पोहोचलो आहे पुण्यामध्ये. मग आम्ही तिथून ऑटो घेतली. आम्ही ऑटोमध्ये बसलो आणि आता आम्ही फायनली निघालो, कारण जिथून आम्ही उतरलो तिथून आमचं क्वार्टर्स खूप लांब होतं. आणि आता आम्ही फायनली आलो आहे क्वार्टर्समध्ये. तुम्ही बघू शकता कोणीही नव्हतं. आणि यावेळी 2 जण आले होते राहायला, पण तेही गेले सोडून. आता एक येईल. आणि जेव्हा क्वार्टरमध्ये आलो इतकं घाण झालेलं क्वार्टर्स की विचारूच नका. तुम्ही बघू शकता इतकं घाण झालेलं. आणि गोगलगाया पूर्ण भांड्यांमध्ये घुसून बसलेल्या, प्रत्येक भांड्याला चिकटल्या होत्या गोगलगाया. कुठून आलेल्या काय माहिती. पूर्ण पॅक केलेलं आम्ही, पण भरपूर. त्यामुळे आल्या मला सगळी भांडी वगैरे घासून काढावी लागलीत. एक प्रकारे दसराच झाला माझा साजरा. इतकं घाण झालं होतं. एकतर इथं झाडं आहेत भरपूर, त्यामुळे खूपच घाण झालेलं. तुम्ही बघू शकता इतकं, म्हणजे असं फक्त आम्ही 20च दिवस गेलेलो सुट्टीला, पण असं वाटत होतं की किती वर्ष झालं की क्वार्टर्स बंद होती. खूप भांडी वगैरे घाण झाली होती. आणि मी बऱ्यापैकी म्हणजे अंथरूण वगैरे सगळं पॅक करून गेलेलं, फक्त मला भांडी पॅक करून जायला पाहिजे होती आणि नेमकं तेच राहिलं. इतकं घाण झालं होतं. सगळं स्वच्छ धुवून काढलं आणि तुम्ही बघू शकता इतकं गरसुळा शेवाळ वगैरे झालेलं. मग यांनी ते सगळं घासून वगैरे काढलं, कारण खूप असा हिरवांड असा वास येत होता. त्यामुळे आम्ही पूर्ण क्वार्टर्सची सफाई केली आणि मी क्वार्टर्सचा व्लॉग दाखवेन लवकरच.
पण आता कॉटर्स कंडिशनमध्ये मी म्हणतोय कॉटर्सला कलर करायचा आहे, पण आम्ही चेंज करायचा डिसिजन घेत आहे कॉटर्स. तर जर आम्ही नाही चेंज केले तर कॉटर्सचा कलर वगैरे झाला तर मी नक्की कॉटर्स टूरचा व्लॉग टाकेन. कॉटर्स खूप जुने आहेत त्यामुळे मेंटेन नाही केलेलं, त्यामुळे थोडासा खराब झालं. आम्ही थोडंफार मेंटेन करायचा प्रयत्न केले, बघू मी जर झालं तर व्लॉग टाकेन नक्की.